नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB मार्फत पॅरामेडिकल स्टाफसाठी ऑफिशियली फुल नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता आपण मित्रांनो, सेंट्रलाइज नोटिफिकेशन आलेली आहे, जी की मित्रांनो आरोग्य विभागामध्ये ज्या पद्धतीने पदं भरली जातात, घटकची तीच पदं आता फक्त रेल्वेमध्ये भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये रेल्वे हॉस्पिटल जे असतील मित्रांनो, तिथं पॅरामेडिकल स्टाफची गरज असते. संपूर्ण पदं रेल्वेमधील मित्रांनो हेल्थ रिलेटेड या ठिकाणी भरली जात आहेत. याच्यामध्ये कुठली कुठली पदं आहेत आपण ऑलरेडी शॉर्ट नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये बघितलेलं होतं, परंतु याच्यामध्ये आपण त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, परीक्षा कशी होणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत A to Z. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही बघू शकतात. तर बघू शकता मित्रांनो, पॅरामेडिकल स्टाफ जो आहे वेरियस कॅटेगरीजमधून या ठिकाणी भरले जात आहेत. याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो 17 ऑगस्ट 2024 पासून चालू होतील ते 16 सप्टेंबर 2024 तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. याच्यामध्ये बघा कुठली कुठली पदं आहेत अगोदर आणि जागा किती आहेत त्याची माहिती आपण पाहूयात सध्या, आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन. बघा, डायटिशियन लेवल 7चं पद आहे. लेवल 7 म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार पगार असणार आहे. 44,900 हा बेसिक पेमेंट आहे. याचा 18 ते 36 वयोमर्यादा ही खुल्या प्रयोगासाठी आहे. प्लस याच्यामध्ये कोविडमुळे भरती न झाल्यामुळं 3 वर्षाचं तुम्हाला एज देखील वाढून भेटणार आहे. इथं लिहिलेलं बा, अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स अँड रिलॅक्सेशन ऑफ 3 years एज बियॉन्ड प्रिस्क्रिप्टेड एज लिमिट ॲज ऑन टाईम मेजर ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक. तर बघू शकता 3 वर्षाची वयोमर्यादेमध्ये सूट देखील अजून एक्स्ट्रा तुम्हाला दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 5 जागा आहेत डायटिशियनसाठी. नर्सिंग सुप्रिटेंडेंट, नर्सिंग रिलेटेड जे पद आहे त्याला सर्वात जास्त 713 वॅकेन्सी आहेत. याची पात्रता आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर ॲडोलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टसाठी या ठिकाणी 4 वॅकेन्सी आहेत. क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी 7 आहेत. डेंटल हायजिनिस्टसाठी 3 वॅकेन्सी ठेवलेले आहेत. डायलिसिस टेक्निशियनसाठी 20 आणि हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3साठी पोस्ट असणार आहे. C1ची पोस्ट मेडिकल स्टँडर्ड यासाठी असणार आहे. 126 वॅकेन्सी, सर्वात जास्त अजून वॅकेन्सी या पदासाठी देखील आहेत. लॅबोरेटरी सुपरिटेंडेंटसाठी 27 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर परफ्युशनिस्ट याच्यासाठी देखील 2 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2साठी या ठिकाणी 2 वॅकेन्सी आहेत. ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी 2 आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 2, फार्मासिस्टसाठी एंट्री ग्रेड म्हणून आहेत 246, सर्वात जास्त वॅकेन्सी आहेत. औषध निर्माता या पदासाठी देखील सर्वात जास्त वॅकेन्सी पाहायला भेटतील. रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनसाठी 64 वॅकेन्सी असणार आहेत. स्पीच थेरपिस्टसाठी 1 आहे. कार्डिक टेक्नॉलॉजीसाठी 4, ऑप्टोमेट्रिस्टसाठी 4, ECG टेक्निशियनसाठी 13 वॅकेन्सी असणार आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 94 वॅकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत. आणि फील्ड वर्करसाठी मित्रांनो 19 वॅकेन्सी, अशा 1376 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर बघा, याच्यासाठी तुमचं जे एज असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन वगैरे देखील भेटणार आहे. त्याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आता डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप या पदांविषयीची संपूर्ण माहिती बघूयात. जसं की पहा, एजमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, तर SC ST OBC EWS या कॅन्डिडेटसाठी एजमध्ये जी सूट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक डेट दिलेले त्या डेटच्या आतमध्ये तुमचं जन्म असणं गरजेचं आहे. आणि 5 वर्ष SC STसाठी, 3 वर्ष OBC कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फक्त करता येणार आहे. त्याच्यासाठी फीज जी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी, ज्याच्यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये फीज आहे. परंतु ही पूर्ण फीज तुम्हाला रिफंड भेटणार आहे. कधी भेटणार आहे? ओनली कॅन्डिडेट हू अटेंड CBT विल बी गेट रिफंड. फर्स्ट CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्ही ज्यावेळेस अटेंड कराल तर तुम्हाला 250 रुपये रिफंड भेटणार आहेत. तर या कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज नाही. आता बाकी जे अदर कॅन्डिडेट OBC ओपन कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 500 रुपये फीज आहे, परंतु त्यांची 400 रुपये फीज रिपेंड होणार आहे. फक्त त्यांना 100 रुपये फीज या ठिकाणी असणार आहे. तर फीज कमी आहे, बाकीचे पैसे तुमचे रिफंड या ठिकाणी होणार आहेत. त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता डिटेलमध्ये आपण याची पुढची माहिती बघूयात, जेणेकरून तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे देखील समजेल. डायरेक्टली त्यांनी आता मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिली आहे. बघू शकता या ठिकाणी ओनली 1 ऑनलाईन ॲप्लिकेशन रिक्वायर्ड. एक कॅन्डिडेट एकच ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकेल. क्वेश्चन पेपर सिंगल स्टेज CBT विल बी 90 मिनिट ड्युरेशन, 100 क्वेश्चन्स, 120 मिनिट फॉर PWD कॅन्डिडेट्स. तर बघा 90 मिनिटाचा वेळ असेल
आणि या ठिकाणी 100 क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. तर काय काय विचारलं जाईल, सेक्शन वाईज मार्क्स त्यांनी कसे डिवायडेड केलेले बघा. प्रोफेशनल ॲबिलिटीमध्ये काय विचारलं जाईल त्याचं संपूर्ण डिटेल सिलेबस तुम्हाला या PDF फाईलमध्ये त्यांनी दिलेला आहे. तर ही PDF फाईल जी आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि डिटेल सिलेबसची PDF वेगळी करून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे पोस्ट आहे त्या पोस्ट रिलेटेड प्रश्न असू शकतात. 70 क्वेश्चन 70 मार्काला असणार आहेत. जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्काला. जनरल अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 10 क्वेश्चन 10 मार्काला. जनरल सायन्सवरती प्रश्न असतील 10 प्रश्न 10 मार्काला. तर बघा प्रोफेशनल ॲबिलिटी ज्याला आपण टेक्निकल क्वेश्चन्स असं म्हणतो, म्हणजे तुमचं जे पद आहे, तुम्ही ज्या पदाविषयी शिक्षण घेतलेलं आहे तेच तुम्हाला प्रश्न त्यामध्ये असतील. 100 प्रश्न 100 मार्काचीच एक्झाम या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर देर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग CBT कॉम्प्युटर बेस्ड टेक्स्ट अँड मार्क्स शॅल बी डिटेक्टेड इच रॉंग अँसर. 1/3 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इम्प्लिमेंट विल बी स्ट्रिक्टली मेरिट बेस्ड परफॉर्मन्स. CBT सेक्युरिंग मार्क क्वालिफाईंग मार्क्स प्रिस्क्रिप्टेड. बघा UREWसाठी 40% मार्क्स घ्यायचे 100 पैकी. OBC SC साठी 30% मार्क्स, ST साठी 25% मार्क. अशा पद्धतीने या ठिकाणी हे क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये फक्त एकच एक्झाम मित्रांनो त्यांनी ठेवलेली आहे. ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सरळ सेवेप्रमाणे फक्त एकच एक्झाम आहे. फक्त 1/3 निगेटिव्ह मार्किंग मात्र इथं आहे. एकच एक्झाम मित्रांनो तुम्हाला द्यायची आहे. 2 एक्झाम नाहीत, फक्त एकच एक्झाम या परीक्षेमध्ये, या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला असणार आहे. तर आता डायरेक्टली बघूयात पदानुसार मित्रांनो कुठल्या RRBला किती जागा आहेत आणि या ठिकाणी त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा या ठिकाणी नर्सिंग सुपरडेंट पहिली पोस्ट आहे, ज्याच्या 700पेक्षा जास्त जागा आहेत. याच्यासाठी काय लागेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन. सर्टिफिकेट ॲज रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाईफ हॅव्हिंग पास्ट 3 years कोर्स इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी फ्रॉम स्कूल ऑफ नर्सिंग. GNM तुमचं झालेलं आहे तर तुम्ही 3 वर्षाचं ॲप्लाय करू शकतात. इथं कुठलाही एक्सपिरियन्स नाही मागितला. ऑर लिहिलं आहे, याला अजून GNMला ऑर आहे. अदर इन्स्टिट्यूट्स रिकग्नाइज्ड बाय द इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा BSc नर्सिंग. नोट द इंडियन काउन्सिल हॅज ऑल्सो लेड डाऊन सर्चन स्पेशल कन्सेशन्स फॉर द अबोव कोर्स इन. बघू शकता या ठिकाणी BSc नर्सिंग आणि GNM यापैकी तुमचं एक झालेलं आहे तर तुम्हाला नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. या ठिकाणी नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी 700+ वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा कार्डियक टेक्निशियन हायर सेकंडरी 10+2 सायन्स. यासाठी तुमचं 10+2 सायन्समधून मागितलं आहे किंवा डिप्लोमा इन कार्डिओलॉजी लॅब इन्व्हेस्टिगेशन कॉन्सल्टिंग किंवा ECGमधून असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर बघा 12 सायन्स असेल तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदासाठी मित्रांनो मास्टर डिग्री क्लिनिकल सायकोलॉजी किंवा सोशल सायकोलॉजी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर ECG टेक्निशियन याला देखील 10+2 म्हणजे 12वी किंवा ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं आहे आणि ECG लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा तुमच्या या ठिकाणी डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आता बघा फील्ड वर्कर याच्यासाठी 19 जागा आहेत. या पदासाठी मात्र त्यांनी फक्त 12th पास सायन्स विथ बायोलॉजी किंवा केमिस्ट्री असं म्हटलेलं आहे. तर इथं मित्रांनो फक्त 12वी पाससाठी आहे पोस्ट, परंतु सायन्समधून असणं गरजेचं आहे. त्यामध्ये देखील बायोलॉजी किंवा केमिस्ट्री हा विषय असणं गरजेचं आहे. फील्ड वर्कर या पदासाठी कुठल्याही डिप्लोमा डिग्री लागणार नाही, फक्त 12वी सायन्स बायोलॉजी किंवा केमिस्ट्री विषय असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3 या पदासाठी BSc झालेलं आहे तुमचं. केमिस्ट्री ॲज अ मेन किंवा ऑप्शनल सब्जेक्ट इन एनी ब्रँच ऑफ केमिस्ट्री विल अंडर टेकिंग द कोर्स प्लस 1 year डिप्लोमा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा 1 year नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर अप्रूव्ड बाय नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली. तर बघा आता याच्यामध्ये तुमचं BSc झालेलं आहे. केमिस्ट्री ॲज अ मेन किंवा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन तुमचं झालेलं आहे. प्लस याच्यामध्ये 1 yearचा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमचा डिप्लोमा असेल तो झालेला असणं गरजेचं आहे. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा BSc होऊन म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन. त्याच्यासोबत लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2ची पदं पहा. याच्यासाठी तुमचं 12th स्टँडर्ड म्हणजे 12वी सायन्स झालं पाहिजे प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT झालेलं आहे तुमचं. तर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन
करता येणार आहेत. बाकीची देखील इन्फॉर्मेशन इथं दिलेली तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर बघा परफ्युशनिस्ट हे पद जे आहे BSc डिप्लोमा इन परफ्युजन टेक्नॉलॉजी किंवा BSc अँड 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल कार्डिओ प्ल्युमिनरी पंप टेक्निशियन याच्यामधून तरी देखील अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2ची पोस्ट आहे, बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपी याच्यामधून झालेलं आहे. 2 इयर्सचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला फिजिओथेरपी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे तर अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन 12th पास झालेलं तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीमधून आणि डिप्लोमा झालेला आहे तुमचं एक्सरे टेक्निशियन रेडिओग्राफी रेडिओ डायनॉगिक्स टेक्नॉलॉजीमधून तर अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा फार्मसिस्टचे पोस्ट आहेत, सर्वात जास्त जागा याच्यासाठी आहे. 12th सायन्स झालेलं आहे तुमचं आणि डिप्लोमा इन फार्मसीमधून झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. किंवा बॅचलर डिग्री इन फार्मसी B.Pharm झालेलं आहे तुमचं तरी देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन BSc झालेलं आहे आणि डिप्लोमा इन हेमॅडोलिसिसमधून झालेलं आहे आणि 2 इयर्सचा सॅटिस्फॅक्टरी इन हाऊस ट्रेनिंग घेतलेलं तुम्ही ते नसेल तरी देखील चालेल. त्यानंतर बघा ऑप्टोमेट्रिस्टची पोस्ट आहे, BSc इन ऑप्टोमेट्री पाहिजे. त्यानंतर लॅबोरेटरी सुपरिटेंडंटची पोस्ट आहे, BSc इन बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी लाईफ सायन्समधून झालेले तरी अप्लाय करता येईल. डेंटल हायजिनिस्टची पोस्ट आहे, डिग्री इन सायन्स बायोलॉजी मधून झालेलं किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे तुमचं डेंटल हायजीनमधून तरी देखील अप्लाय करता येणार आहे. किंवा डेंटल काउन्सिलमधून तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही डेंटल हायजिनिस्टमधून डिप्लोमा केलेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा डायटिशियनची पोस्ट आहे, BSc सायन्स ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटिक्स 1 इयर कोर्स जो असतो तो तुमचा होणं गरजेचं आहे आणि इंटर्नशिप ट्रेनिंग देखील तुमची 3 मंथची असणं गरजेचं आहे. किंवा ते नसेल तर BSc होम सायन्स प्लस MSc होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे तरी देखील अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनची पोस्ट आहे, BSc आणि डिप्लोमा असणं गरजेचं आहे. रेप्युटेड कार्डिक लॅब किंवा कार्डिक प्रोफेशनमधून तुम्ही या ठिकाणी वर्क केलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा ऑक्युपेशनल थेरपिस्टची पोस्ट आहे, 12th सायन्स आणि डिप्लोमा डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपीमधून पाहिजे. त्यानंतर ॲडोलॉजिस्ट आणि फिज थेरपिस्ट बॅचलर इन ॲडोलॉजी किंवा स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमधून तुमचं झालेलं आहे तर अप्लाय करता येईल. स्पीच थेरपिस्टसाठी पोस्ट आहे, BSc आणि डिप्लोमा इन ऑडिओ स्पीच थेरपीमधून झालेलं पाहिजे प्लस 2 इयरचा एक्सपिरियन्स इन रिलेटेड फील्डमधून मागितलेला आहे. तर हे संपूर्ण एज्युकेशन या संपूर्ण जवळपास 20 केटरच्या पोस्टसाठी ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा आता कुठे किती जागा आहेत त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक पोस्ट वाईज आहे, बघू शकता RRB वाईज रेल्वे आणि रेल्वे वाईज पोस्ट वाईज वॅकेन्सीज ऑल फॉर नोटिफिकेशन पोस्ट. तर बघा आता RRB अहमदाबादमध्ये कुठल्या जागा आहेत त्याची माहिती इथं तुम्हाला पाहायला भेटेल. RRB प्रयागराज, RRB अजमेर, तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधल्या कुठल्याही RRBमध्ये अप्लाय करू शकतात, परंतु जॉब लोकेशन तुमचं तिथे असू शकतं किंवा ऑल इंडिया कुठेही असू शकतं. आता मुंबईसाठी देखील जागा असणार आहेत. मुंबईमध्ये कुठल्या जागा आहेत, मुंबईमध्येच तुम्हाला करायचं आहे तर मुंबईमध्ये करू शकतात. बघू शकता RRB मुंबईचं आहे, परंतु ऑल ओव्हर इंडियामध्ये जिथं चांगल्या जागा आहेत तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात. मुंबईला देखील बघू शकता या ठिकाणी टोटल 236 वॅकेन्सी आहेत, ज्याच्यामध्ये पहा कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, ECG, फील्ड वर्करच्या देखील मुंबईमध्ये 3 वॅकेन्सी आहेत पाहू शकता. त्यानंतर बघा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर मुंबईसाठी 16 वॅकेन्सी आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 साठी 3 वॅकेन्सी आहेत. लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी देखील आहेत. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फार्मसिस्टसाठी 23 वॅकेन्सी आहेत मुंबईसाठी. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2 साठी 8 वॅकेन्सी आहेत. नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी या ठिकाणी मित्रांनो मुंबईमध्ये जवळपास 84 प्लस 49 वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. डायटिशियनसाठी या ठिकाणी वॅकेन्सी दिसत नाहीत. तर जिथं वॅकेन्सी आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. ज्या पोस्टसाठी तुम्हाला ज्या RRBमध्ये वॅकेन्सी आहे तिथून तुम्हाला अप्लाय करता येईल. आता बघा सिलेबस फॉर वेरियस पोस्ट इन पॅरामेडिकल कॅटेगरीज याच्यामध्ये त्यांनी सिलेबस देखील दिलेला आहे बघू शकता. आता हा प्रोफेशनल सिलेबस आहे, म्हणजे टेक्निकलमध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला त्याचा सिलेबस तुम्हाला इथं पाहता येईल. बघू शकता पूर्ण सिलेबस आहे. प्लस याच्यामध्ये बघू शकता जनरल कॉमन फॉर ऑल पोस्ट, या ठिकाणी सर्व पोस्टसाठी हा जो कॉमन सिलेबस आहे तोही तुम्हाला पाहायला भेटेल. इथं पाहू शकता फील्ड वर्करला देखील प्रोफेशनल सिलेबस असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता हा प्रोफेशनल सिलेबस आहे. जसं की आता बघा आपण एका पदाचा पाहूयात, जसं की फार्मसिस्टसाठी ह्युमन ॲन्टॉनॉमी अँड सायकोलॉजी, त्यानंतर पॅरामेडिकल ॲनेस्थेसिस, फार्मेटिक्स, हे सर्व फार्मसीबद्दलचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा जसं की नर्सिंग सुपरिटेंडंट याच्यामध्ये देखील न्यूट्रिशन, बायोकेमिस्ट्री, नर्सिंग फाउंडेशन्स, त्यानंतर मायक्रोबायोलॉजी, सोशिओलॉजी, फार्मॉलॉजी, पॅथॉलॉजी
हे सर्व नर्सिंगबद्दलचा प्रोफेशनल सिलेबस देण्यात आलेला आहे. तर हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच PDF मध्ये पाहायला भेटेल. त्यासाठी या PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही बघू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.